मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे। टिटवाळा आंबिवली दरम्यान ओव्हरहेड वायर तुटली आहे। सकाळी 4:45 पासून ही वाहतूक विस्कळीत झाली आहे। ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे मुंबईकडे येणाऱ्या लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्या ठप्प झाल्या आहेत। दरम्यान सकाळी 11 वाजेपर्यंत वाहतूक सुरळीत होईल असं रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे। याबरोबरच ट्रान्स हार्बरची वाहतूक देखील विस्कळीत झाली आहे। घडसोली कोपरखर्णे दरम्यान रुळाला तडे गेल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे। यामुळे अप आणि डाऊन मार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे। या ठिकाणी तडे गेलेले आहेत। हे तडे बुजवण्याचं काम आणि रूळ पूर्ववत करण्याचं काम हाती घेण्यात आलेलं आहे आणि 1 ते 1.5 तासामध्ये वाहतूक पूर्वपदावर येईल असा दावा रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलेला आहे। घणसोली कोपरखर्णे दरम्यानची ही घटना आहे, त्यामुळे ट्रान्स हार्बरवरील दोन्ही मार्ग सध्या ठप्प आहेत। मुंबईवरील हल्ल्याला 8 वर्ष झाली आहेत। या हल्ल्यामध्ये 166 निष्पापांचा मृत्यू झाला होता, तर 300हून अधिक नागरिक जखमी झाले होते। यात अनेक परदेशी नागरिकांचाही समावेश होता। पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी मुंबईला तब्बल 60 तास वेठीला धरलं होतं। या हल्ल्यात मुंबई पोलीस दलाचंही मोठं नुकसान झालं। पोलीस दलातील 14 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी शहीद झाले होते। मात्र याआधी त्यांनी आपलं कर्तव्य निष्ठेनं बजावत प्राणाची बाजी लावत 8 दहशतवाद्यांचा खात्मा केला। तर तुकाराम ओंबळे यांच्यासारख्या निधड्या छातीच्या आणि शूर पोलिसामुळे भारताला पाकिस्तान विरोधातला सगळ्यात मोठा जिवंत पुरावा म्हणजेच दहशतवादी कसा हाती लागला होता। तुकाराम ओंबळे, हेमंत करकरे, विजय साळसकर, अशोक कामटे, कॅप्टन संदीप या सगळ्या वीरांच्या बलिदानाचं सारा देश स्मरण करतोय। झी 24 तासकडूनही या हल्ल्यातील मृतांना आणि शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली। थोड्याच वेळात या ठिकाणी शहीदांना श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम पार पडणार आहे। त्या ठिकाणची दृश्यही आता आपण बघत आहात। राज्यातल्या 25 जिल्ह्यातील 165 नगरपालिकांसाठी रविवारी मतदान होत आहे। यात 147 नगरपरिषदा आणि 18 नगरपंचायतींचा समावेश आहे। त्यासाठीचा प्रचार खरं तर शुक्रवारी संपणार होता, पण निवडणूक आयोगानं ही मुदत आज सकाळी 10 वाजेपर्यंत वाढवून दिली आहे। निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे उमेदवारांना काहीसा दिलासा मिळणार आहे। अखेरच्या काही तासात प्रचार फेरी आणि रोड शोमधून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा राजकीय पक्षांचा प्रयत्न असेल। रविवारी मतदान झाल्यानंतर सोमवारी मतमोजणी होणार आहे। नोटाबंदीनंतर संपूर्ण देशात हाहाकार माजला असतानाच 1 कोटी रुपयाची रोकड सापडल्यामुळे खळबळ माजली होती। ही रक्कम रायसोनी समूहाची असल्याचं तपासात उघड झालं आहे। जळगावातून नागपुरात ही रोकड रायसोनी समूहाच्या वरिष्ठांकडे पाठवण्यात आल्याची माहिती लाचलुचपत विभागानं दिली आहे। या रकमेच्या वैधतेबाबत आयकर विभाग तपास करतोय। नागपूर जिल्ह्यातील गोंडखैरीजवळ एका गाडीत ही रक्कम सापडली होती। या प्रकरणी लाचलुचपत विभागानं दोघांना ताब्यात घेतलंय। पुण्यात 1,12,50,000ची रोकड जप्त करण्यात आली आहे। या सगळ्या नोटा जुन्या चलनातील 500 आणि 1000च्या होत्या। ब्लॅकचे व्हाईट करून देण्याचा प्रकार असल्याचं कळतंय। भरत शहा या आरोपीला अटक करण्यात आली आहे। पुण्यात कॅम्प परिसरातील कॅनरा बँकेसमोर पोलिसांनी ही कारवाई केली। जालना जिल्ह्यात अंबड इथल्या उपविभागीय अधिकारी सविता चौधरीला 3 लाखांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलाय। चौधरी यांनी स्वीकारलेल्या लाचेत 2.5 लाखाच्या रकमेत केंद्र सरकारनं बंदी घातलेल्या 500 आणि 1000च्या नोटांचा समावेश आहे। 3 दिवसांपूर्वी अंबडमध्ये वाळू वाहतूक करणारे 11 ट्रक चौधरी यांनी पकडले होते। हे ट्रक सोडून देऊन पुन्हा वाळू वाहतूक करण्याची परवानगी देण्यासाठी चौधरी यांनी ट्रक चालकाकडे 8 लाखांची मागणी केली होती। 10 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर या काळात बँकेत जमा झालेल्या बेहिशोबी रोख रकमेवर 60% कर लावण्याचा सरकारचा विचार आहे। या संदर्भात आयकर कायद्यात बदल करण्याचीही सरकारने तयारी केली आहे। गेल्या 17 दिवसांमध्ये जनधन खात्यांमध्ये तब्बल 20,000 कोटी रुपये जमा झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यावर कायद्यात बदल करून काळा पैसा पांढरा करणाऱ्यांना अद्दल घडवण्याचा सरकारचा मनसूबा आहे। धुळे महापालिकेत जुन्या 500 आणि 1000च्या नोटांचा जणू पाऊस पडलाय। गेल्या पंधरवड्यात महापालिकेत तब्बल 14 कोटीपेक्षा जास्त कर वसुली झाली आहे। 500 आणि 1000च्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर
थकीत आणि चालू कर भरण्यासाठी नागरिकांनी महापालिकेत रांगा लावल्या आहेत। सरासरी दररोज 1 कोटी रुपयांची वसुली केली जाते। आयुक्त संगीता धायगुडे यांनी स्वतः या कर वसुलीकडे लक्ष घातलंय। ज्येष्ठ आणि दिव्यांग नागरिकांसाठी पालिकेनं घरपोच कर वसुली सुरू केली आहे। सरकारी कामाच्या घोळाचं आणखी एक उदाहरण समोर आलंय। सरकारनं 500,000च्या जुन्या नोटांसंदर्भात काढलेल्या परिपत्रकाचा चुकीचा अर्थ काढून थेट बियाणं विक्रीच बंद केल्याचा कारनामा महाबीजने केलाय। केंद्र सरकारनं पाठवलेल्या इंग्रजीतल्या परिपत्रकाचा चुकीचा अर्थ लावून थेट बियाणं विक्रीच बंद करण्यात आली। यामुळे मोठा घोळ निर्माण झाला। या संदर्भात महाबीजच्या प्रशासनाला संपर्क साधला असता त्यांनी चूक झाल्याची कबुली दिली। या संदर्भात माहिती मिळताच मुख्य सचिवांनी हस्तक्षेप करत तातडीनं कृषी विभाग आणि महाबीजला बियाणं विक्री सुरू करण्याचे आदेश दिले। बियाणं खरेदीसाठी जुन्या 500 आणि 1000च्या नोटा चालणार असल्याचं परिपत्रकात नमूद करण्यात आलंय। मात्र नोटा चालणार नसल्याचा अर्थ काढण्यात आला आणि घोळ झाला। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटाबंदी निर्णयाच्या पाठीमागे जनतेनं खंबीरपणे उभं राहण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। यासाठी जनतेनं फक्त 50 दिवस त्रास सहन करून त्याग करण्याचं आवाहन त्यांनी जनतेला केलंय। ते अकोला जिल्ह्यातल्या अकोट इथं नेहरू पार्क भाजपच्या प्रचार सभेत बोलत होते। यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर रणजित पाटील, खासदार संजय धोत्रे यांच्यासह जिल्ह्यातील भाजप आमदार पदाधिकारी उपस्थित होते। पंतप्रधानांच्या नोटबंदीच्या एका बाणानं 3 शिकारी केल्याचे ते म्हणाले। नोटबंदीमुळे दहशतवादी नक्षलवाद्यांचं आर्थिकदृष्ट्या कंबर मोडलंय। याशिवाय पाकिस्तान आणि काळ्या पैशावाल्यांना मोदींच्या निर्णयानं कंगाल केल्याचं त्यांनी सांगितलं। खटाव माणसे काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय। गरजू आणि होतकरू युवकांना व्यक्तिमत्व, कौशल्य विकास आणि उद्योग प्रशिक्षण देण्याचं काम मुंबई स्थित कंपनीद्वारे एक महिला कर्मचारी करते। या महिलेच्या व्हॉट्सअपवर अश्लील मेसेज, ईमेल आणि व्हिडिओ पाठवत या महिलेकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा गुन्हा या महिलेनं गोरे यांच्या विरोधात नोंदवला आहे। मंत्रिपद सोडून 6 महिने उलटले तरी एकनाथ खडसेंना सरकारी बंगला रामटेक सोडण्याची इच्छा होत नसल्याचं उघड झालंय। एकनाथ खडसेंनी अजून रामटेक बंगला सोडला नसल्याचं माहितीच्या अधिकारात उघड झालंय। एवढंच नव्हे तर बंगल्याच्या भाड्याचे 15.5 लाखही खडसेंनी दिलेले नसल्याचं पुढे आलंय। आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे माजी मंत्री एकनाथ खडसे यांना वितरित केलेला शासकीय बंगला रामटेकबाबत माहिती विचारली होती। त्यात माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी अद्याप रामटेक बंगला शासनाच्या ताब्यात दिलेला नसल्याचं सांगितलंय। तर एकनाथ खडसे यांनी रामटेक हा शासकीय बंगला सोडवत नसल्याचं माहिती अधिकारात उघड झालं। मात्र झी मीडियानं याबाबतचं वृत्त प्रसारित केल्यावर खडसेंनी यावर खुलासा केलाय। या खुलाशात 16 सप्टेंबर 2016ला रामटेक बंगला रिक्त केल्याचा दावा खडसेंनी केलाय। त्यासाठी त्यांनी पुरावा म्हणून बंगला रिक्त केल्याचे मुख्यमंत्री आणि सचिवांना दिलेले पत्र सादर केलंय। यामुळे आता माहिती अधिकारातून समोर आलेली माहिती आणि खडसेंचा पत्रातून केलेला दावा यामुळे रामटेक बंगल्याबाबत वस्तुस्थिती काय याबाबत संभ्रम निर्माण झालाय। सलग दुसऱ्या वर्षी नागपूरच्या संत्रा उत्पादकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। 500 आणि 1000 रुपयांच्या नोटाबंदीमुळे संत्रा उत्पादकांना संकटाचा सामना करावा लागतोय। एकीकडे 500 आणि 1000च्या नोटा रद्द झाल्यामुळे आणि बँकेतनं पैसे काढण्यावर आलेल्या मर्यादेमुळे शेतात काम करणाऱ्या मजुरांना देण्यासाठी पैसे नाहीत अशा कात्रीत संत्रा उत्पादक सापडलाय। 25,000 ते 40,000 रुपये टन दराने विकल्या जाणाऱ्या संत्र्याची किंमत आता 15,000 ते 25,000 पर्यंत आलेली आहे। तर दरवर्षी या काळात सुमारे 300 वाहनं भरून संत्री या मंडईत येतात। मात्र आता इथे येणाऱ्या वाहनांची संख्या 150 पर्यंत खाली आली आहे। नाशिकच्या नामपूर बाजार समितीमध्ये साठवून ठेवलेल्या उन्हाळी कांद्याला चक्क 30 रुपये क्विंटल म्हणजे अवघा 3 पैसे किलो भाव मिळाला। तर दुसऱ्या एका शेतकऱ्याला कमी भाव मिळाल्यामुळे त्यांनी देखील मार्केट यार्डामध्ये कांदा फेकून दिला। कमी भाव मिळाल्यामुळे वाहतूक खर्चही निघत नाही। कधी आडत तर कधी नोटाबंदीच्या कारणावरून कृषी उत्पन्न बाजार समिती बंद राहिल्याचा फटका साठवून ठेवलेल्या उन्हाळी कांद्याला बसलाय। मोठ्या प्रमाणावर कांदा खराब झालाय। नामपूर बाजार समितीमध्ये आंबासनच्या एका शेतकऱ्याला उन्हाळी कांद्याला 30 रुपये क्विंटल भाव मिळालाय। त्याने 5 क्विंटल कांदे विक्रीसाठी आणले होते। हमाली, तोलाई आणि वाराई जाऊन त्यांच्या हातात केवळ 110 रुपये पडले। तर चिराई येथील शेतकरी कमी भाव मिळाल्यामुळे त्यांनीही कांदा फेकून दिला।
लवकरच एक मोठा नेता भाजपमध्ये येणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी कागलमध्ये दिली। कागलमध्ये त्यांची प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती। यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार मुश्रीफ यांच्यावरही टीका केली। सरकार सूडबुद्धीने कधीच काम करत नसून कोणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही असं ते म्हणाले। कायद्याचं पालन करणार नाही त्याला शासन होणारच असा टोला त्यांनी मुश्रीफांना लगावला। धुळ्यात निघणाऱ्या अॅट्रॉसिटी संघर्ष मोर्चाची तयारी पूर्ण झाली आहे। मोर्चाच्या पूर्वसंध्येला महिला आणि तरुणींनी मोटरसायकल रॅली काढून जनजागृती केली। शहरातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून अॅट्रॉसिटी संघर्ष मोर्चा काढण्यात येणार आहे। यानंतर शहरातील विविध मार्गांनी जात जिल्हा कारागृहाच्या गेटवर मोर्चाची सांगता होईल। अॅट्रॉसिटी कायद्याच्या समर्थनार्थ काढण्यात येणारा हा मोर्चा सर्वसमावेशक असणार आहे। खारघरमध्ये 10 महिन्यांच्या मुलीला अमानुष मारहाणीच्या प्रकरणात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी अफसाना शेख आणि प्रियंका निकम यांच्यावर हे गुन्हे दाखल झाले आहेत। दरम्यान प्रियंका निकमला मिळालेल्या जामिनाविरोधात खारघर पोलीस कोर्टात अपील दाखल करणार आहेत। खारघरच्या पूर्वा नर्सरी आणि पाळणा घरात 10 महिन्याच्या चिमुरडीला अमानुष निर्दयी मारहाण करणाऱ्या अफसाना शेखचे आणखीही प्रताप उघड झालेत। अफसाना मुलांना काठीने देखील मारायची असं पाळणा घरात जाणाऱ्या मुलींनी सांगितलंय। अफसानाच्या विरोधात पालकांनी पाळणाघर चालक प्रियंका निकम यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या, मात्र काहीच कारवाई झाली नाही अशी संतप्त प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केली आहे। दरम्यान अफसाना शेख ही मनोरुग्ण असल्याचा दावा तिच्या बहिणीने केला आहे। खारघरमधील पूर्वा प्ले स्कूल आणि नर्सरीच्या कार्यालयाबाहेर शिवसेना आणि शेकापच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। इथल्या पाळणा घराची तोडफोड करण्यात आली आहे। पाळणा घरात बाळाला झालेल्या अमानुष मारहाणीचा संताप विविध घटकांमधून व्यक्त होताना दिसतोय। पूर्वा प्ले स्कूल शासनाने बंद करावं, अन्यथा आम्ही ते चालू देणार नाही अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली आहे। खारघरमध्ये चिमुकल्या रितिशा सिन्हाला अमानुष मारहाण प्रकरण आणि पूर्वा प्ले स्कूल विरोधात शांती मार्चचं आयोजन करण्यात आलं होतं। खारघर सोशल फोरमनं या मार्चचं आयोजन केलं होतं। यात मोठ्या संख्येनं खारघरवासी सहभागी झाले। हातात बॅनर घेऊन नागरिकांनी या घटनेचा निषेध केला। अंधेरी रेल्वे स्थानकात चक्क इनोव्हा कार शिरली आणि त्यामुळे खळबळ उडाली। ही कार कुठल्या व्हीआयपी माणसाची नसून राजेश यादव नावाच्या इसमाची होती। हा इसम कार चालवत चक्क अंधेरी रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर 6 वर आला। गाडी प्लॅटफॉर्मवर येताच रेल्वे पोलिसांनी त्याला हटकलं आणि ताब्यात घेतलं। अधिक माहिती घेतली असता राजेशनं आपल्या मालकाला विमानतळावर सोडून परत येताना तो रस्ता चुकला आणि सरळ तो अंधेरीच्या प्लॅटफॉर्मवरच आला। मात्र अशी प्लॅटफॉर्मवर डायरेक्ट गाडी येऊ कशी शकते असा प्रश्न निर्माण होतोय। सरकारचा नोटाबंदीचा निर्णय आता कृषीपूरक उद्योगांनाही सतावू लागलाय। नंदुरबार जिल्ह्यामध्ये शेतीपूरक व्यवसाय म्हणून कुक्कुटपालनाचा व्यवसाय केला जातो, तर काही सुशिक्षित बेरोजगार पूर्ण वेळ हा व्यवसाय करत असतात। सरकारच्या 1000 आणि 500 रुपयांच्या नोटाबंदीच्या निर्णयाचा मोठा फटका या व्यवसायाला बसलाय। या निर्णयामुळे पोल्ट्री व्यावसायिकांना आपल्या व्यवसायात जवळपास 40% नुकसान सहन करावं लागतंय। आणि आता झटपट बातम्यांमध्ये एक नजर टाकूया देशभरातल्या महत्त्वाच्या बातम्यांवर। टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा यांनी मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाचं स्वागत केलंय। काळा पैसा बाहेर काढण्यासाठी सरकारनं अत्यंत धाडसी पाऊल उचलल्याचं टाटांनी ट्विटरवर म्हटलंय। सध्या रुग्णालयामध्ये अनेकांची गैरसोय होतीये, ती टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वित करायला हव्यात अशा सूचनाही टाटांनी केल्या आहेत। जम्मू काश्मीरच्या बंदीपोरा जिल्ह्यात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेली चकमक संपली। या चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय सुरक्षा रक्षकांना यश आलंय। मात्र दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भारताचा एक जवान शहीद झाला। तर दुसरीकडे कुलगाम जिल्ह्यामध्ये एका अतिरेक्याने केलेल्या हल्ल्यात 2 पोलीस शहीद झालेत। तन्वीर अहमद आणि जलालुद्दीन अहमद अशी शहीद झालेल्या जवानांची नावं आहेत। पोलिसांच्या गस्ती पथकावरही दडून बसलेल्या अतिरेक्यानं गोळीबार केला। चीनमधील जियांग युगुर भागात भूकंपाचे हादरे बसलेत। या भूकंपाची तीव्रता 6.7 रिश्टर स्केल एवढी होती। दरम्यान कुठेही नुकसान झालं नसलं तरी प्रशासनाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे।
अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांनी ख्रिसमस ट्री भेट देण्यात आला. यांना राष्ट्रीय ख्रिसमस ट्री असोसिएशन स्पर्धेचे विजेते डेव्हिड आणि मेरी वंडर वेल्डेन यांनी 19 फूट लांब ख्रिसमस ट्री मिशेल यांना भेट दिला आहे. मिशेल यांनी याबाबत आनंद व्यक्त केला. ओबामा कुटुंबियांचा व्हाईट हाऊसमधील हा शेवटचा ख्रिसमस आहे. इस्रायलच्या जंगलात वणवा पेटलाय. जंगलातली आग विझवण्यासाठी आता परदेशातून मदत सुरू झाली आहे. ग्रीस, कॅप्रस, क्रोएशिया, इटली, रशिया आणि टर्कीची विमानं आग विझवण्यासाठी इस्रायलमध्ये दाखल झाली आहेत. याशिवाय जॉर्डन आणि इजिप्तही मदतीला आले असल्याचं पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी सांगितलं आहे. दरम्यान आग लावणाऱ्या संशयित 12 लोकांना अटक करण्यात आली आहे. इस्रायलमध्ये हायवेवर चुकीच्या दिशेनं कार चालवणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार 40 वर्षांच्या या इसमानं कार चुकीच्या दिशेनं चालवली होती. तसंच पोलिसांच्या कारला टक्कर दिली होती. सिरियामधील अलेप्पो शहरात काही दिवसांपासून हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. नुकतंच झालेल्या अलेप्पोच्या ताकद शहरामध्ये हल्ले झाले. या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात आलंय. व्हिडिओमध्ये लोकांना शोधत असल्याचं स्पष्ट दिसतंय. सिरियामधील डोउमात झालेल्या बॉम्ब हल्ल्यानंतरचा एक व्हिडिओ समोर आलाय. व्हिडिओमध्ये ढिगाऱ्याखालून एका मुलाला काढल्याचं दिसतंय. सिरियातील एका संस्थेच्या माहितीनुसार डोउमामध्ये 12 नागरिक जखमी झाले. इराणमधील शहारूड शहरात 2 रेल्वे गाड्यांची समोरासमोर टक्कर झाली आहे. यात 36 नागरिकांचा मृत्यू झाला तर 95 नागरिक जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार स्टेशनवर उभ्या असलेल्या एका रेल्वे गाडीला दुसऱ्या गाडीने येऊन टक्कर दिल्यामुळे ही दुर्घटना घडली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.